आणि अंघोळीला बसले की ते बाहेरून बघतही मला जाणीव व्हायचं. मला अंगावरचे कपडे काढून कधी अंघोळ नाही करावीशी वाटली. मी पूर्ण अंगावरून अंघोळ करत होते. अंघोळ पण करू द्यायचं नाही. ते इतकं माझ्या मागं लागलं होतं ना की मला ते सुधरू देत नव्हतं अक्षरशः. जेवलेलं का मी कधी जेवते हे सुद्धा मला कळत नव्हतं. कारण ते मी जेवते हे पण मला जाणीव नव्हती होत. ते माझ्या मागच राहायचं. आईला वाटायचं जेवली का नाही काय माहिती. पोरगी शिकतीये, आई बघतीये, मी माझं त्याच फेसिंग करतेय. पाणी वगैरे प्यायचं काय तुम्हाला? नाही. ठीक आहे, 2 मिनिटं थांबा, थोडं रिलॅक्स व्हावं बोला. माझ्या शेजारी आई असती तर तिला धरून बघायची. ती म्हणायची अशी का करतेस तू? अगं म्हणलं कोणतरी माझा पाय वडतय. तर ती म्हणते ती पाय वडतय तर मी एका जागी पाय घेऊन अंथरुणात एका जागी झोपायचे. पांघरून असं ओढून घेऊन झोपले की तिने त्याला घेऊन गेली नवऱ्याला आणि हे माझ्या मागं लावलंय. मी माझ्या आईला सांगितलं की आई हे काहीतरी माझ्या मागं लावलं तर कसं करायचं काय करायचं. ती मी माझं जीव 2016 पासून 19 पर्यंत त्याला मी जाणीवले केलं की त्यांनी मला काही करू नये म्हणून मी एवढं सुद्धा केलेलं आहे. माझ्यासमोर कोणाला बोलू देत नव्हता. म्हणजे काय व्हायचं एक्झॅक्टली? असं त्याच्यात अशी शक्ती होती ना की ते समोरचं माझ्या संग बोलून ना त्याला माझ्या तोंडाला 24 तास बघत बसायचं. ते माझ्याकडे ते बघतंय हे मला जाणीव व्हायचं. ते हळूहळू मी कसं पूजापाठ केली आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे खूप भयंकर अनुभव आहेत. ते अनुभव काय आहेत ते आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? शैलजा जोंधळे. बरं, राहिलं कुठे तुम्ही आता? शिवाजीनगर वाकडेवाडी PMC कॉलनी मध्ये. छत्रपती शिवाजीनगर. येस. बरं, आणि मूळ गाव कुठलं? नांदेड जिल्हा. बरं, आणि मग पुण्यात कधीपासून राहता तुम्ही? माझा जन्मच पुण्याचा आहे. मी सोनवणे हॉस्पिटल स्वारगेटला जन्म झालाय आणि वडील मनपामध्ये चांगल्या उच्च पदावरती जॉबला होते. त्यांचं घर आमचं वाकडेवाडी PMC कॉलनीमध्ये मिळालं होतं. आमचं सगळं राहणीमान पुण्याचं, जन्म शिक्षण शिवाजीनगर वाकडेवाडीमध्येच झालेलं आहे. बरं. मी 4 बहिणी 1 भाऊ, त्यात मी सेकंड नंबर. बरं, आता काय करता तुम्ही? आता मी घरीच असते. बरं, काय काय कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव करतो सुरुवात कशी होती अनुभवाची? खूपच भयंकर होती. मी सांगताना सुद्धा मला अंगावर काटा येईल की मी सांगते तर मला डोळ्यात पाणी नको यायला अक्षरशः. कारण मी ते भोगलेलं आहे. मला माहिती आहे तो माझा एक्सपिरियन्स आहे. असं कोणाच्या वाट्याला येऊ नये. लोक म्हणतात ते खरंच आहे का, पण जेव्हा मी प्रत्यक्ष भोगलं तेव्हा मला कळलं की हे खरंच आहे असतं. म्हणून देवाचा रस्ता हाच खरा रस्ता आहे आणि आपण देवाची जे करतो ना तेच बरोबर आहे. सगळीकडे हे जग दुनिया जी बनवली तो फक्त देवच आहे आणि देवाशिवाय दुनियामध्ये कोणीच त्याची जागा घेऊ शकत नाही. बरं, काय अनुभव होता? सुरुवात कशी होती अनुभवाची? हो, माझं लग्न झालं तेव्हा मी नागपूरला गेले. माझ्या मिस्टरांबरोबर राहत होते. आमचं कुठल्या सालची गोष्ट असेल तरी? 1970ची. बरं. माझा इतका सुखी संसार होता ना की आमचा दोघांचा जोडा बघून दुसऱ्यांना हेवा वाटायचा. आम्हाला नजर लागायची. अक्षरशः आमच्या घरची सासू वगैरे आमचं मीठ मोहरी उतरून टाकायची. खूप सुंदर आमचं आयुष्य चाललं होतं. पण म्हणतात ना कोणाचं तरी नजर लागते तसं. ती आली त्याच्या मागं माझ्या नवऱ्याच्या भाऊ मला नोकरीला लाव. कोण आलं? बिंदू. हा. आणि ती आता सुद्धा जिवंत आहे. मला पण ते बिंदू वगैरे काय म्हणजे? अशीच बाई आहे, तिला नवऱ्याने सोडली. धनंजय त्रिपुडे लाखणीचा होता, ती त्याची बायको. आणि तिथं तिला पाहिलं होतं धनंजय त्रिपुडेनी सासऱ्यासोबत. तो लीडरकी करणारा. त्या लीडरकीपणामुळे त्या बिंदूला त्या नवऱ्याने मारलं. माझ्याच बापापाशी जाती का म्हणून. ते मारहाणीमध्ये तिचं झालं. कोर्टात केस गेली. ती आली मानेवाड्यात राहिला. मग तिची मुलगी होती तेव्हा आणि ती शिकत होती आमच्याच घराच्या बाजूला. तिची यायची तिला सोडवायला आणि आमच्या घरी येऊन बसायची. भाऊ मला नोकरीला लावा ना. मग माझे मिस्टर म्हणायचे हा लावतो ना. कारण मला 2 नंदा अगोदरच घरी होत्या. लावतोच म्हणायचे. तेव्हा आमचं चांगलं सगळं चाललं होतं. पण ते तिला बघवत नव्हतं ना. तिने त्याच्यात मिठाचा खडा टाकला. मग माझे मिस्टर जेव्हा बाहेर निघायचे ती पण त्यांच्याबरोबर हो मी येते ना तुमच्याबरोबर. त्याच्याबरोबर बुलेटवर बसायचं. त्याच्याचबरोबर बाहेर जायचं. आता मी घरात बसायचे. मला काही कळायचं नाही ह्यांचं काय बाहेर चाललं. पण मला ते डाऊट आलाच होता की ही काहीतरी करतीये. आणि ती होती बंगाली विद्या शिकलेली. तिची मैत्रीण पम्मी. त्यांना माहिती होतं की कसे जादूटोणे काळा जादूटोणा करायचा आणि कसं कोणाला वशमध्ये करायचं. लिप्टिल्ली पागल केलं त्याला. आणि तो मुलगी कळत नाही, बायको कळत नाही, आई बाप कळत नाही. वडिलांवर त्यांनी खुर्ची फेकून मारली. बाप हॉस्पिटलमध्ये गेलेला सुद्धा त्याला कळलं नाही. एवढं भयंकर जादू. वडील म्हणजे वाढले नाही.
बेहोश झाले, खर्ची फेकून मारल्यावर हॉस्पिटलमध्ये जाऊन बसायचे. पण त्यांनी येऊन पाहिलं नाही की वडील कसे. तू का पाहिलं नाही? तुला ते डोक्यावर तिचा जादूटोण्याचा असर होता म्हणून तू बघितलं नाही तुझी मुलगी कशी आहे का तुझा मुलगी लहान होती ती 2 वर्षाची माझी. त्यांनी कधी तिला विचारत नव्हता की काय खाल्लं का, ती बरी आहे का. तो फक्त त्याच्याच दुनियेत राहायचा. ते बाईने जे जादूटोणं केलं होतं ना त्याच्याच दुनियेत राहायचं. ते मला दिसायचं की तो कसा वागतोय. मला कसं कळलं की काळा जादू केला? कारण की त्याच्या आधी त्यांची परिस्थिती कशी होती, नंतर परिस्थिती कशी होती? पहिलं जसं जे माझ्या संग प्रेम करत होता ते गेलं होतं, संपलं होतं. तो चेंजेस नंतर काय काय आले नंतर त्यांच्या? तो मला विचारत नव्हता जेवली का, ये बस, माझ्यापासून लांब गेला होता. जे बायकोचं प्रेम असतं ना ते त्यांनी मला नंतर दिलं नाही. तो तिच्यापाशी जाऊन सगळं सुख भोगत होता. हे माझ्या डोळ्यांनी मी बघत होते, पण मला बोलता येत नव्हतं का आता घरात सासू सासरे नणंद सगळे होते, दीर होते. मग मी हे माझ्या तोंडाने सांगितलं त्यांना पण विश्वास असता बसले ना. पण हे त्याच्या वागण्यातनं मला दिसत होतं की हा बाहेर जाऊन तोंड काळं करून आलाय. मग त्याला तिने ते जादूटोणं केलं हे पण मला दिसत होतं. आणि तो तिला मारत होता. ते म्हणजे आमच्या घरात धिंगाणा तिथून सुरूच झालता त्या बिंदूमुळं. आणि ती बिंदू कोण हे नंतर कळलं होतं की तिच्या नवऱ्याने तिला टाकणे म्हणून ती माझ्या नवऱ्याच्या मागं लागली. माझ्या नंदा म्हणले तिला राखी बांधायला लावतो, तसं करू नको म्हणलं ना, जायचं नाही. त्याला राखी पण बांधायला लावली तिला. तिने राखी बांधली, त्याला भाऊ म्हणली. पण तिने जे करायचं ते केले, त्याला घेऊन गेली बाहेर. आणि तिने जे माझ्या मागे जादूटोणा करून लावला, कारण त्यांनी माझ्याकडं परत येऊ नये, माझ्यासोबत संसार करू नये, तिलाच घेऊन राहावं. ते ती जिंकली, तिने तेच केलं, त्यालाच घेऊन गेली. आणि जे माझ्या मागं लावलं होतं भूत, ते मला सांगताना आता वाईट वाटतं की ते अजून सुद्धा होतं माझ्या पाठीमागं. मी ते भोगलंय सगळं. माझ्या पाठीमागं असं लागलं होतं ना की मला होश राहत नव्हता. लवकर उठले की अंग जड पडायचे, आळशेलेवानी वागायचे. पण मला ते जाणीव होतं की काहीतरी माझ्या अंगात घुसलंय आणि ते मला उठू देत नाही बेडवरनं. मला सांगता येत नव्हतं. आईकडे आले वाकडेवाडी पुण्याला. आईला वाटायचं जाऊ दे, झोपू द्या वगैरे, काही नाही, लेकरू आहे आपलं. पण ते जाणीव होत होतं की हळूहळू माझ्यामध्ये काहीतरी बदल होतोय. ते माझ्या समोरून असं काळी चावली आहे असं ते दिसत होतं मला. पण मी इकडं तिकडं बघायचे की ते काय. मग मला जाणीव झाली की हे काहीतरी अदृश्य शक्ती आहे आणि ती माझ्या मागं लागली आहे. मला ते दिसलं की जाणीव मनातनं झाली की ते माझ्या मागं का लागलंय. तर मी अभ्यास करायला लागले त्याच्यावरती, आता ह्याच्यापासून कसं सुट करा. मग अक्षरशः त्याला माझ्या मनातलं सगळं समजायचं. त्याला बोलता येत नव्हतं, पण मी जे विचार करायचे ते त्याला कळायचं. मी कुठं जाणार आहे, काय करायचे, काय नाही, ते त्याला कळायचं ना. तर मला म्हणजे हातपाय गळून जायचे मला की मी आता काय करू, आता पुढं रस्ता. मला फक्त देवाचाच रस्ता कळत होता. मी झोपले ना की माझ्या पायाला खाजवायचा, झोपले की बाजूला येऊन झोपायचा. त्याचे मोठे मोठे हिरवे डोळे दिसायचे. अरे बाप, मी शरीर वगैरे काय दिसायचं का? नाही, अदृश्य काळी सावली दिसायची. हाताची मुठ्ठी धरून मी अशी झोपायचे. माझ्या शेजारी आई असती तर तिला धरून बघायचे. ती म्हणायची अशी का करतेस तू? अगं म्हणलं कोणतरी माझा पाय वढतय. तर ती म्हणते ती पाय वढतय. तर मी एका जागी पाय घेऊन अंथरुणात एका जागी झोपायचे. पांघरून असं ओढून घेऊन झोपले की तो माझं चादर हळूहळू हळू वढलेलं मला जाणवायचं. बाथरूमला जायचं म्हणलं तर ते मला जाऊही देत नव्हतं. म्हणजे ते तिथं उभंच आहे दरवाज्यात असं जाणवायचं की ते तिथं उभं आहे. आणि ते मला दिसायचं पण दुसऱ्यांना दिसायचं नाही. मी खूप लाईट लावलं की तो मग गायब व्हायचं. लाईटीमध्ये ते दिसतच नव्हतं. मग पटकन बाथरूममध्ये जाऊन यायचं आणि पटकन चादरीमध्ये झोपायचे. सकाळी उठलं की धसकरून जीव करायचा. ते समोर आहे का कुठं गेलं मग मी बघायचे, कारण ते माझ्या डोक्यात बसलं होतं ना ते किती आहे माझ्या पाठीमागं. आणि हे कुठल्या वेळेस व्हायचं या सगळ्या गोष्टी? जास्त तर रात्रीचं व्हायचं, पण 24 तास ते माझ्याच बरोबर राहायचं. ते तिने पाठवलं ह्याची मला जाणीव पण झाली होती की तिने त्याला घेऊन गेली नवऱ्याला आणि हे माझ्या मागं लावलंय तिने. मग मी माझ्या आईला सांगितलं की आई हे काहीतरी माझ्या मागं लावलं. ती म्हणती आता कसं करायचं, काय करायचं. ती आपलं जाऊन ये म्हणली. तर नगारा सुरू झाला. मी आत गेले, ते बाहेरच थांबलं. तर मला जरा हायसं वाटलं. मी आतमध्ये गेले, नाडा बांधला, त्यांनी जावं माझ्या मागं नाही. मला वाटलं ते देवाला भिवून तर येणार नाही माझ्या पाठीमागं, पण तसं काही झालं नाही. मी बाहेर आलं की ते माझ्या मागच गाडी ओढलेलं फील होत होतं. चाक गाडीचं वायबल झालेलं दिसत होतं. मी हळूहळू गाडी चालवायची, लोक हॉर्न वाजवायचे. कधी कधी असं पाठीमागून असं वाटतं टेम्पो येऊन माझ्या गाडीला धडकतोय का काय. मी पटकन पुढं पळवायची गाडी. आजूबाजूची लोक म्हणायचे ही पटकन का पुढं गाडी घेतली, म्हणजे की जाणीव व्हायची की ते पाठीमागून ढकलते का काय मला. मग तशीच घरी आली की भीती वाटायची की ते घरामध्ये आता ते घरामध्ये मला काय करते का काय. मी माझा जीव अगदी मुठ्ठीत घेऊन 2016 पासून 19 पर्यंत त्याला मी फेस केलंय, जाणीवले केलं की त्यांनी मला काही करू नये म्हणून मी एवढं सुद्धा केलेलं आहे. मग त्याच्यानंतर मी खडकावरती कैलास भाऊचा दर्गा आहे
दर्ग्यावर गेले तर कैलास भाऊनी ओळखलं की हिला काहीतरी झालंय. मला म्हणलं बस पाणी घे. म्हणलं काय होतंय? तो जोरात बोलला. त्याच्या अंगात ते दर्ग्यातला देव येत होता. मग त्याने ओळखलं. वॉशरूम लागली का म्हणला. म्हणलं हो लागली ना भाऊ. तर म्हणलं जाऊ नको आता बस तिथंच म्हणला. कारण ते दर्ग्यापाशी गेलं की वॉशरूमला लागायचीच. देवाला जाऊ देत नव्हतं मला कुठल्याच. बाहेरच थांबलं मग ते माझी वाट बघत. मी दर्ग्यात गेले. भाऊनी माझ्या त्या डोक्यावरती मोरपीस लावले. मी दर्ग्यात पाया पडले. नाडा बांधला की येऊ नको देऊ बाहेर. कशाचं काय आलं. मी बाहेर गेले की ते तिथंच उभं कोपऱ्यावर दिसलं मला. अरे बापरे. ते दिसलं दिवसाढवळ्या? दिवसाढवळ्या. मी घाबरूनच हातपाय ढिल्ले केले. म्हणलं हे तर गेलंच नाही, हे तर बाहेरच थांबलं. तर मी कशी काही म्हणजे वाचली. पाठीमागं फिरून परत आत गेले. भाऊ म्हणलं ते तिथंच आहे. माझ्या हातात भाऊनी मिठाचे खडे आणि उडदाची डाळ दिली. हे धर पटकन म्हणले. मी तिथं आत बसते पण माझ्यावर त्याचा परिणाम तिथं नव्हता होत. पण ते बाहेर उभे ते त्याला काहीच करत नव्हतं. ते फक्त माझ्याजवळच मिठाने उडीत राहत होतं. मग त्याला तर काही फरकच पडत नव्हता. मग असं त्याला काही फरक नव्हता पडत तर माझं पिच्चच सोडत नव्हतं. घरी जायचे तर ते जिन्यावरनं येताना माझ्या अंगाला घासलेलं जाणीव व्हायचं. पायऱ्या चढायला लागले की काहीतरी होतंय असं फील व्हायचं. अंगावर चादर ओढली की ते चादर ओढलेलं जाणीव व्हायचं. पण मी इतकं दहशतीमध्ये ते जगली आहे ना की माझ्या म्हणजे जीवाला माहिती आहे. पण मी एकाच जणाला विचारलं की असं असं मागं लागलंय काय करू. ते म्हणे तुझा फोटो काचेच्या बाटलीत ठेवून स्मशानभूमीत पुरून ये म्हटले. ते फोटोच्या मागं जाईल. मी म्हणलं मी स्मशानभूमीत कशी जाऊ. मला भीती वाटती म्हटलं. आणि वेळ काय 12 ते 1 पर्यंत जायचं. मी हिंमत केली. पासपोर्ट फोटो साईज काढला. इतका विचित्र फोटो निघाला माझा. मी म्हणलं मी एवढी तर विचित्र नव्हती दिसत. आता माझा मला चेहरा ओळखता नव्हता येत. ते म्हणजे फोटो असं काय चेंजेस झाले होते चेहऱ्यामध्ये? माझ्या तोंडावर जखमा दिसत होत्या. मला असं डोळे घाण दिसत होते. माझं जे पहिलेचं सुंदर रूप होतं ना ते दिसलंच नाही मला. अक्षरशः विचित्र भूतासारखा चेहरा दिसला माझा मला. ते फोटो घेतला मी. त्या बाटलीत घातला आणि ते बाटलीला देवाचं नाव घेत दुपारी 12 वाजता आरटीच्या तिथं मी गाडी पार्क केली. खाली पायऱ्यांवरनं जाऊन खड्डा खंदावं लागला आणि तिथे फोटोची बाटली मला अक्षरशः पुरावं लागली. मागं वळून बघायचं नव्हतं. फिरून आले. गाडी घेतली. घरी येऊन हातपाय तोंड धुवून अंघोळ केली. पण काय बघते तर ते बाहेर येऊन बघते माझ्याकडे. होरच? हो. अरे बापरे. मला काही सुचतच नव्हतं. जबरदस्तीचा मामला आग खाजायचं. म्हणजे ते कपडे मी काढावेत अशी अवस्था तर करून ठेवायची माझी. आणि आंघोळीला बसले की ते बाहेरून बघते हे मला जाणीव व्हायचं. मला अंगावरचे कपडे काढून कधी आंघोळ नाही करावीशी वाटली. मी पूर्ण अंगावरून आंघोळ करत होते. आंघोळ पण करू द्यायचं नाही. ते इतकं माझ्या मागं लागलं होतं ना की मला ते सुधरू देत नव्हतं अक्षरशः. जेवलेलं का मी कधी जेवते हे सुद्धा मला कळत नव्हतं. कारण ते मी जेवते हे पण मला जाणीव नव्हती होत. ते माझ्या मागच राहायचं. आईला वाटायचं जेवली का नाही काय माहिती. पोरगी शिकतीये, आई बघतीये. मी माझं त्याच फेसिंग करतेय. पाणी वगैरे प्यायचं काय तुम्हाला? नाही. ठीक आहे 2 मिनिटं थांबा. थोडं रिलॅक्स होऊन बोला. तो जिथं जाईल ना तिथलं सगळ्यांना माझ्यापासून तोडत होता. माझ्यासमोर कोणाला बोलू देत नव्हता. म्हणजे काय व्हायचं एक्झॅक्टली? असं त्याच्यात अशी शक्ती होती ना की ते समोरचं माझ्या संग बोलून ना त्याला तू बरबादच करायचा. आणि मी ते एक्सपिरियन्स घेतलं. ते तिथं जो एक भाऊ होता त्याचं मोठं दुकान होतं. तो दुसऱ्यांना माल द्यायचा विकायला. त्याचं आपोआपच ते बरबाद झालं. सुनसान झालं त्याचं गोदावून. मी म्हटलं हे त्यांनीच केले. मला तू ओळखलं. समय झालं ते असं म्हणजे प्रॉब्लेम? वर्षभर 2 वर्ष. मी 4 वर्ष भोगले ते नाही. कोणी जर तुमच्या संपर्कामध्ये आलं हा त्याचं तो त्याला नुकसान नुकसान करायचा. किती दिवसांमध्ये व्हायचं तुमच्या संपर्कात आल्यानंतर? आठवड्याभरात तो त्यांना बरबादच करून टाकायचा. आणि मला ते जाणीव झाली होती. कोणाची नोकरी असेल तर त्यांच्या नोकरीच्या जागी काहीतरी यायचं. त्यांना नोकरी जायची. आणि माझ्या सोबतच्या मैत्रिणींचे दुकानं बंद झाले. मग माझं दुकान हळूहळू बंद झालं. मग मी माझं दुकान बंद केलं तर मग मला दुसरं मी छोटं दुकान घेते. त्या दुकानात माल नको, विकता येईना, दुकानात कोणी येईना, बायकांची भांडणं व्हायला लागली. म्हणजे मी त्या पण गोष्टीला फेसिंग केलं. मालासाठी दुसऱ्यांकडनं पैसे घेतले. ते व्याजवाले झाले. मग त्यांचा पैसा कुठून फेडायचे. दागिने मोडले. ते गेले. मी अक्षरशः लिटिली गळ्यात मी एवढं सोनं घालणारी बाई ना माझ्या अंगावरचे दागिने सुद्धा गेले त्या पिरियडमध्ये. म्हणजे मला ते सुचत नव्हतं. जेवायचं कसं, अन्न खात नव्हते मी. ते भीती एक प्रकारे माझ्या मनात धसकी भरली ती की ते मला कधी सोडलं मी कशी त्याच्यापासून मोकळी होईल म्हणून. मी खूप खूप प्रयत्न करायचे. त्यात मग तो
म्हणून मला एक जण भेटला पिंपरीचा. मी त्यांच्याकडे गेले की माझ्या पोरीला घेऊन गेले मी आणि गाडीवर बसवलं होतं. आम्ही दोघे तिकडे जातोय ना, तर इतकं वारं वादळ सुटलं ना की आम्हाला पुढे गाडीच चालवता येत नव्हती. असं त्या वाटतं पावसाळ्याचं वगैरे होतं का? वातावरणच होतं, तसं वातावरणच होतं. ती मागच गाडी जात होती माझी. ती म्हणते मम्मी नीट चालव ना गाडी. मागं जात होती गाडी? गाडी मागं जात होती पुलावरनं माझी. अरे आणि बापरे. ते पुलावरनं पाठीमागं गाडी गेलीये. मला माहिती होतं हे वळतंय म्हणून. त्या पोरीला काय माहिती, मी अशी जोरात घेर टाकून टाकून पुढं चालवली ती गाडी. मग कशी बशी त्या देवाचं नाव घेत घेत मी, माझी पोरगी स्वामी भक्त, ती स्वामींचं नाव घेत होती. मग मी चल पुढं, खूप वारं वादळ सुटलंय म्हणून. मग आम्ही कसं तरी गाठलं तिथं. त्यांना सांगितलं, त्यांनी ओळखून घेतलं की माझ्या मागं हे काय लागलंय ते. पण त्यांना माहिती होतं तिथं गेले ना तर त्यांचं पण ते बरबाद होणार होतं. मग त्यांनी पहिले त्यांच्याच देवाची पूजापाठ सुरू केली. मी ओळखून घेतलं की ह्यांना ते दिसलंय आणि ते काहीतरी करतायत म्हणून. पण त्यांना पण त्याला दूर नाही करता आले माझ्यापासून. मी जेव्हा बाहेर चालले त्यांना सांगून ते म्हणले की तू फक्त नवदेवीची सेवा करते, तुझी रक्षा करतील म्हणे. त्याला काढायला तुला खूप मोठी पूजापाठ करावं लागल. माझ्याकडं पैसे राहिले नव्हते, एक एक करून माझे दागिने गेले होते आणि आईला मी मागू शकत नव्हते. मी दाराच्या बाहेर चालले की तो बाहेर उभा होता ना, असा लाल 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 बुंद झाला होता की जसं काही चिडला होता माझ्यावरती की तू इथं का आलीस ह्याच्याकडे, या पंडितकडं, आता मी तुला सोडून जाणार नाही. आणि मला ते दिसलं की मी पटकन दरवाजा ढकलला आणि घाबरत परत पंडितकडे गेले. म्हणलं तू बाहेरच उभा आहे, मी कसं जाऊ म्हटलं घाबरून. ते म्हटले ते तुला काय करणार नाही, तू देवांचं नावं घेत जा म्हणले, मी तुला काहीतरी करतो. मग त्यांनीच काय केलं, काय फुकलं देवाला माहिती. पण त्याच्यामुळे थोडंसं मला आधार वाटला. मी हळूनी दरवाजा उघडून पाहिले ते बाहेर आहे का. जोरात किंचळलं ना की मी घाबरूनच गेले. परत आडवं बाहेर थांबले. ते पायऱ्यावरनं लाल लाल होत असं खाली उतरून गेलं. खाली उतरून गेल्या गेल्या मला वॉशरूमला लागली. पार्किंग पाहिली नाही, काही नाही. 2 गाड्यांच्या मध्ये बसून वॉशरूम करून घेतली. मग मला इतकं घाबरले ना, ती गाडी काढली, पोरीला बसवलं तर बाहेर चालले. तो जोराचा पाऊस सुरू झाला. आता पावसातनं कसं जायचं ते पाठीमागं हे पण माहितीये. मग पोरीला गाडीवर बसून पळवत आले, गाडी घेऊन चालले. तर पुलावर येते तर जे पाणी इतकं जमा झालं की माझी गाडी, मी बुडणार होतं त्याच्यात. मी म्हटलं आता कसं पलीकडे जायचं. आमचं दोघींचा देवाचा धावाचं घेऊन सुरू झालं. जिथून पाणी कमी होतं त्याच्या कडकडनी ब्रिजच्या मी काढायला लागले. माझी चप्पल गेली वाहून, तर ती म्हणती चप्पल गेली. म्हटलं जाऊ दे, मरू दे, बला गेली माझी. दुसरी तिची पण सँडल एक गेली. तिला म्हटलं राहू दे, घरी खूप सँडल येत, जाऊ दे म्हणलं ते. मग जर एवढा पाऊस होता, पाणी, मग तुम्ही गेले कशाला? तुम्ही थांबत का नव्हतं तिथे? नाही थांबता आलं, आम्हाला थांबायचंच नव्हतं. ते कडेनी पुलाच्या थोडंसं कमी पाणी होतं, त्याच्यातनं गाडी ढकलतोय तर गाडी अशी आम्हाला वळतीये आणि ती त्या गाडीला पकडले आणि मी त्या हँडलला पकडले आणि ते पुलाचं पाणी आम्हाला क्रॉस करायचं होतं, कारण घर गाठायचं होतं आम्हाला. एवढ्या पावसामध्ये आम्ही कुठं थांबणं शक्यच नव्हतं. पुलाच्या पुढं गेलो, हायसं वाटलं, थोडंसं ढकलत गाडी नेली. मग माझी ती गाडी चालू केली. म्हटलं याच्यात पाणी गेल्यामुळे ही बंद तर नाही पडली ना इंजिनमध्ये वगैरे. मी ट्राय केली तर ती चालू झाली. मग हळूहळू पावसामध्ये भिजतच आम्ही घर गाठलं. ओले कपडे झाले. पण मला जाणीव झाली की ते माझ्या पाठीमागे आहे, ते माझ्यावरती चिडलं होतं भयंकर. म्हणलं आता काही खरं नाही. मला त्याला कसं फेसिंग करावं काही कळत नव्हतं. मी आता त्याच्यासाठी खूप देवदेव करायला लागले. त्याच्यामुळं मी इतकं, माझी अवस्था खराब झाली ना, माझं सगळं बॅलन्स संपलं, दागिने गेले. अक्षरशः मला वेड लागायची वेळ आली होती, पण ते माझा पिच्छा सोडत नव्हतं. आणि ते कसं सोडायचं म्हणून मग मी एक मांढरा देवीचे नाना आहेत त्यांना विचारलं. ते म्हणे तुला खूप मोठी पूजा घालावं लागल, तुझा पैसा खर्च होईल, ते तर माझं पण बरबादी करल. आणि झालंच तसं. त्याच्या बायकोचे डायलिसिस सुरू झाले, त्याचा हॉस्पिटल सुरू झालं. तो कर्वेनगरला बायकोला गाडीमध्ये मग घेऊन यायला लागला की दवाखाना मागं लागला. बघ मी तुझं ऐकलं तर त्याने मला असं बरबाद केलं. तर म्हटलं नाना हे खरंच असतं का, हे असं काय? तर मग त्याने मला सगळं सविस्तर सांगितलं. हे तुझ्या मागं असं लावलंय, तुला कोणीतरी केलंय, कोण आहे काय. मग मी तिला सांगितले ही बाई माझ्या नवऱ्याच्या मागे लागली होती ना, तिला माझा संसार बघवत नव्हता, ते तिने केलेलं आहे म्हटलं सगळं हे असं. म्हणे बेटा तुला आता खूप धीराने घ्यावं लागेल. त्याने मला सगळं स्पष्ट म्हणजे धीर दिला. एक प्रकारे मला तो सपोर्ट मिळाला. पण त्याच्या मागे लागलं हे त्याला पण कळलं की त्यांनी त्याला पण बरबाद केलंय.
मग त्यांनी सपोर्ट दिल्यामुळे मला जरा मनातनं हायसं वाटलं की कुठंतरी मला आता हे म्हणलं की तुझ्या गळ्यामध्ये ते पुडीमध्ये असं ब्लाऊजमध्ये काळं उडीद आणि मीठ ठेव, ते थोडंसं मिठाला भीतं आणि मिठामुळं ते तुझ्या जवळ येणार नाही. म्हणलं नाना तो मला असं हात लावतो, माझी चादर ओढतो, म्हणते तो तुला आपलं करायला बघतोय, तो तुला घेऊन जाईल, तू त्याच्या नादी लागू नको. आणि तो त्या बाईनी जे पाठवले ना ते तुला घेऊन जायला पाठवले, म्हणजे तिचा रस्ता तो मोकळा होणार होता म्हणून. पण तुम्हाला कसं कळलं की ते जे पाठवलं ते त्या बाईनीच पाठवलंय म्हणून? नानानी सांगितलं की तिने ते केलेलं आहे, ते तुझ्या मागं पाठवलेले. ते मांढरदेवीचे मोठे पुजारी आहेत अच्छा. आणि त्यांचं नाव घेतलं की आम्हाला ते देवीच्या दर्शनाला सोडतात, देवीला आतमध्ये पुढं. नाना म्हटलं की इथं काही वाटलं तर तू माझ्याकडे या, आपण त्याची पूजा घालून. नानाने ते गहू टाकले, गहू टाकून बघितलं की काय हिच्या मागं. ते गव्हावरनं त्यांना ओळखू आलं की ही बाई आहे आणि तिने ते केलंय आणि हिच्या संसाराचं तिने सत्यानाश केलाय, तिला पोरगी आहे, तिची केस चालू आहे. ते तिने सगळं, म्हणजे त्यांनी नानांनी बघून सांगितलं. तेव्हा मला ते तुम्ही ना काय सांगता, त्यांनी सगळं सांगितलं. त्यांना ते दिसलं ना तिथं की ते तिच्या मागं आहे. तू घाबरू नको म्हणे, त्याला तू अजिबात हे देऊ नको, की ते तुझं बोट धरलं ना, तू आज त्याला म्हणजे चांगलं वाटेल तो तुला घेऊन जाईल, की तू पोरगी उघडी करशील आणि तू दुसऱ्या दुनियेत जाशील म्हणला. मग म्हणलं बरोबर आहे नाना. मग मी त्याला प्रत्येक वेळेला फोन करून विचारत होते की नाना असं असं झालंय म्हणे, तू पूजा कर, घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लाव, आज आमोशा आहे बघ. आमोशाच्या दिवशी असं अंगात ते गेल्यासारखं फील व्हायचं, जाणीव व्हायची, अंग जड पडायचं. मग त्याच्यासाठी नाना म्हणले की तू एका काचेच्या बाटलीत मीठ ठेव बाजूला आणि मिठाने फरशी पुसून घे. मिठाच्या फरशीवरती ते पाय ठेवून यायला थोडं भिल, त्याला ते भीती वाटते. नानांनी एवढं सपोर्ट दिलं ना की ते दरवाजाला बांधायचं दिलं. म्हणलं नाना तुम्ही दरवाजाला बांधताय ते तर दरवाजा लावला तरी हात बाहेर करतंय, म्हटलं त्याला काही फरक पडते का? ते दारापाशीच उभा असते, मी किचनमध्ये चपात्या करते तर ते बघते, माझ्या जवळ यायला बघते. नाना म्हटलं त्याला थांबवा, मला काहीतरी करा, मला भीती वाटते त्याची. नाना म्हणले तुला थोडंसं त्याला फेसिंग करावं लागेल, तुझ्यासारखं हिंमत कोणाच्यात नाही पाहिली, तू किती हिंमत आली म्हणे, नाही तर तू आज वर गेली असती, तुझ्यासारखी हिंमत नाही कोणामध्ये म्हणले. अक्षरशः ते मला घेऊन जायलाच बघत होतं. 2दा तर त्यांनी मला ॲक्सिडेंट गेला का तर ते जबरदस्ती करत होतं माझ्यावरती. मी त्याच्या जबरदस्तीला केलं नाही काहीच. घरात कोणी नसलं तर सगळ्यांना तो घराबाहेर काढायचा. आई गेली भावापाशी राहायला. जेवढे माणसं घरात कमी असेल तेवढं चांगलं वाटायचं. एकटीच मी घरामध्ये भूतासारखे. मग माझ्या समोर यायचं ते हमेशा. मला दिसायचं दरवाजा लावला तरी ते दरवाज्यातनं आलंय, ते उभं राहिलंय. मी अक्षरशः सगळ्याकडं आणि बिछान्यात गादीवर झोपलेलं दिसायचं. तर मी खाली बेडवरनं खाली झोपायला लागले, फॅन खाली, आणि कडं आणि मिठाचं पाणी टाकून झोपत होते की त्याने येऊ नये जवळ म्हणून. खालून चादर वडलेला दिसायचं दिवाणच्या तिकडून की ते ओढतंय माझी चादर म्हणून. मी सगळी चादर पटकन तोंडावरनं ओढलेली दिसती ना, तर एकदा त्यांनी चादर सुद्धा तोंडावरची अशी ओढलेली जाणवलं मला की ते माझं तोंडावरची चादर बाजूला करते. माझ्या तोंडाला 24 तास बघत बसायचं ते, की माझ्याकडे ते बघतंय हे मला जाणीव व्हायचं. ते हळूहळू मी कसं पूजापाठ केली आणि त्या देवाला धावा केला. माझी कुलदेवी चंद्रपूरची आई आहे, तिच्या पाया पडलं की त्याला माझ्यापासून दूर कर, मला वाचव, मला नाही मारायचं म्हणलं, मला नाही जायचं त्याच्या दुनियेमध्ये. बरोबर. तुम्ही सारखं ह्या साईडला आणि वरती बघून का बोलता तुम्ही? समोर समोर मला जाणीव होती की असं वाटतं ते तिथं आहे, ते ऐकतंय आणि मी ज्याच्या संग बोलते ना ते त्यांना नुकसान करतं. आणि मी तुम्हाला बोलते, मला असं भीती वाटते की कधी तुम्हाला तर ते नुकसान नाही करत ना, कारण तो जिथं ज्याच्या संग मी संपर्कात येईल बोल ना त्यांना बरबाद करतं, त्यांचं नुकसान करतं, त्यांच्या घरात कोणाचं तरी मारून टाकतं. मैत होती आणि ते मला कळतं की ते त्यानेच केलं, की त्यांच्या घरात जी बाई मिली ना ती त्याच्यामुळं मिली, का तर मी त्यांच्या संग बोलली आहे म्हणून. त्याला ते बघवत नाही, ते मला एकटं पाडतं, एकटं ठेवतं. माझ्या संग कोणी बोललेलं सुद्धा त्याला सहन होत नाही. नाही, तुम्ही एवढं घाबरू नका. तुम्ही आता मिस्टर टॉक्स मध्ये आलात आणि आपली टीम आहे इकडे सगळे, त्यामुळे तुम्ही आता भिऊ नका. जे काय ते समोर बोला, तुम्ही काय असेल ते आपण बघू नंतर. कारण ना तुम्हाला नुकसान झालं तर मला कळेल की त्यानेच ते केलेलं आहे आणि मला नाही वाटत की दुसऱ्यांचं माझ्यामुळे नुकसान व्हावं. त्याचं काय करू ते आता कळत नाही मला. आता मी फक्त देवावर विश्वास ठेवूनच पुढे चालली आहे. मी त्याचं देवाची खूप पूजापाठ केली. चंद्रपूरच्या महाकालीला हात जोडले की देवी माई मला वाचव, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. मग त्या देवीला मी हात जोडले. जेव्हा पण ते मला जवळ आलेलं दिसलं ना की प्रत्येक वेळेला दिसायचं ना मी तसं तसं ते देवीचा धावा करायचे, देवी माई मला वाचव.
मग चंद्रपूरच्या आईचंच मी पाठण केलं, तिलाच बोलवायची की देवी माई तू माझी रक्षा कर, आम्ही तुझे लेकर आहे ना, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाहीये. कारण त्याच्यावरती कोणाला इलाजच नव्हता, त्याला कोणी पळवूच शकत नव्हते. नाना काय म्हणले, तू हळूहळू जसं जसं देवाचं करशील ना तसं तसं ते तुझ्यापासून लांब जाईल. ते 4 वर्ष मी त्याला फेसिंग केलं, भोगली आहे. आणि त्याला मला कधी मी त्याला जवळ जाऊ नाही दिलं, येऊ नाही दिलं. मी एकटी जितकं राहील तेवढं त्यांनी माझा फायदा घ्यायचा प्रयत्न केला. अक्षरशः लाईटी गेला की मी गॅलरीत जाऊन एकटीच उभी राहायची. अशी लोक म्हणायची ही काय, म्हटलं काय नाही, गारवाऱ्याला उभी राहिली अशीच सांगायचे मी. ह्या पिरियडमध्ये तुमची जी तुम्हाला जी मुलं आहेत त्या मुलांना काय त्रास झाला का या सगळ्या गोष्टींचा? त्यांना काही माहितीच नव्हतं, लहान होती मुलगी, लहान नाही, कारण की होती. ह्या सगळ्या गोष्टी तुमचं दुर्लक्ष झालं असेल ना मुलांकडे. आई सांभाळत होती माझ्या मुलीला, माझ्या आईने सगळं केलं तिचं. मग मी माझ्या एकटीचा जीव मुठीत घेऊन जगली. तर त्यांनी मला आज वर घेऊन गेला असतं, मी आज या दुनियेत नसतं. आणि जसं जसं मी देवाचं करत होते तसं तसं मग मला सगळ्या एक एक गोष्टी उलगडल्या की तिने माझ्या मागं ह्या हैवान भूताला लावलं होतं, तिने मला वर जायला लावलं होतं की तिचा रस्ता मोकळा होईल आणि ती धंदे करल म्हणून. तिने माझ्या संसाराची बरबादी केली. ती पण म्हणलं देवी मी आज जे मी भोगलं ती पण भोगल म्हटलं, तिला वाटायला जाईल म्हटलं. बरोबर, कर्म असतं शेवटी. कर्म ते फिरून जाईल म्हटलं, आणि जर ते सत्याचं असेल तर ते फिरून जाईलच म्हटलं. तर आज माझ्या कानावर तिच्या काही काही गोष्टी ऐकायला येतातच. ती म्हणलं त्यांनी जे केलं ते इथंच फेडतं, नीट कर इथंच फेड. आज मी जे आहे ते सगळं त्या दुर्पदमाई देवी माय चंद्रपूरच्या आईमुळे, आणि तिने आज मला इथपर्यंत तारून आणलेलं आहे. माझ्या तुमचा जो त्रास आहे तो कमी झाला का? खूप कमी झालाय आता. कधीपासून झाला तो? आता हे लॉकडाऊन नंतर माझी आई, आम्ही सगळे एकत्र राहिलो होतो ना, तर आम्ही घरामध्ये ते आजार येऊ नये म्हणून सुद्धा आई काही काही दीप करायची, अंगारे धुपारे करायचे. त्यामुळं ते जरा हळूहळू कमी झालं. ते अंगारे धुपाऱ्यांनी ते घरात थांबता येत नव्हतं त्यांना. ते काय म्हणतात, त्या अंगाऱ्याच्या वासाने त्यांनी ते लांब पडायचं हळूहळू. मग त्या पिरियडमध्ये आम्ही बाहेर नव्हतो जात. ते अंगारायचं मग मी मुद्दामून जास्त घालायचे असं घरामध्ये धूपदीप, की त्याच्यामुळं ते मला जाणीव व्हायचं की ते नाही आहे इथं. पण ते असलं की मला तेव्हा जाणीवच व्हायचं की ते माझ्या पाठीमागं आहे आणि ते माझं पाठीशीच उभं आहे. पण आता ते ऐकत असेल नसेल ते मला माहिती नाही, पण ते माझ्या मागे आता नाहीये हे मला जाणीव होते. मी देवाची पूजापाठ एवढी करते ना की प्रत्येक वेळेला मला देव आता साथ देते. मला पुढच्या पावलाला काय होईल ते प्रत्यक्ष ते जाणीव करून देते की तू आता माझ्या याच्यात आली आहे देवाच्या, तर ते तुझ्या पाठीमागे आता नाहीये, तो गेलाय तुझ्या सोडून, आता तर त्याच्या रस्त्याने कुठं जायचं तिथं गेलाय. पण तिने त्याला ते जागं केलं होतं, ते खूप वर्षाचं जुनं होतं, झोपलेला होता तो. तिने काय बंगाली जादूटोना करून त्याला जागा केलं होतं ते मला नाही माहिती. तिने खूप मोठी जादूटोना केलता म्हणे बंगाली. ते कोणाला आवरत नव्हतं, ते एवढं भयंकर होतं ना की जे त्याला आवरायला जाईल ना तर त्यांनाच त्रास द्यायचा आणि मारण्याचं नुकसान करायचा, त्यांनाच फार मरण्याच्या तागारमध्ये आणायचा. तर नाना म्हणायचं तुला हे एवढं भयंकर केलं ना, तू म्हणून सहन केलं, दुसऱ्या जागी दुसरं कोणी असतं ना कोणीच सहन नसतं केलं. म्हटलं माझ्या आई वडिलाची पुण्य आहे म्हणून मी आज इथे जिवंत आहे. मग आता तुमचे हसबंड कुठे आहेत? वर आहेत, वर गेले ते, आता या दुनियेत नाही येत ते. बापरे. आणि ती बाई आता एकटीच राहते? ते राहते, ते अजून कोर्ट केस तिच्या नवऱ्याबरोबर करते. तिचा नवरा म्हणतो ताई तू सुटली, हे माझ्या मागं अजूनच आहे. तो बोलतो मला तिचा नवरा की ही बाई भयंकर आहे म्हणे, आता आमच्या मागं हात धुवून लागली आहे म्हणे. तिला त्या बाबाला मुलगा आहे, पार्थ नावाचा, बायको आहे आणि शिक्षक आहेत. ते लोक आपले चांगले व्यक्ती आहेत, ते चांगले जगतायत, पण त्यांच्या मागे आता ते हात धुवून लागली आहे. आता देव करू असं कोणाच्या वाटेला येऊ नये. तिने मला भयंकर ते भोगायला लागलेले. मग तुमचे हसबंड कधी वारले? 2003 मध्ये. 3 मध्ये. मग त्यावेळेसपासून तुम्ही हे सगळं सफर करतोय. आहे ना सगळं आता व्यवस्थित आहे. पण तिने ते 2016 ते 19 मध्ये माझ्या मागं लावलं होतं. आता ते कमी झाले, कारण मी देवाचा रस्ता सगळं केलंय, सगळं देवदेव करते म्हणून ते माझ्या मागचं कमी झालंय. तरी पण ती दर अमावस्या पौर्णिमेला करते ना, ते आम्हाला जाणीव होते की तिने केले. होळीच्या दिवशी अमावस्या आली ना तर ती हुकमं ती जादूटोणा करते. त्या जादूटोण्यामध्ये ना ते मला जाणीव होते की माझं पोट खूप दुखतंय आणि मला काहीतरी मागं आहे का पुढं आहे हे जाणीव करून देते. मग त्या गोष्टी. मग मी म्हणते आज अमावस्या आहे ना, मग तिने काहीतरी केलंच असेल. म्हणजे किती लोक कोणाला छळतात की हे झोपलेल्या भूताला उठून मागं लावतात, कोणाचं म्हणजे करायला लावतात. ते चांगलं नाही बुद्धी ही. म्हणजे लोकांना असं त्या वाटेला जाऊ नाही द्यायचं, जे आहे ते चांगलंच वागायचं. ते झोपलेल्या भूताला त्यांनी जागा केलं किती चांगलं. आज तिच्या पाठीमागे गेल्यावरती तिला कसं भोगावं लागल, ते देव करलच बरोबर. मी त्या देवाला गाडी चालवताना
म्हणायचे देवा हे माझ्या मागं तू का लावलंस, तू न्याय कर, मला न्याय नाही दिला तर मी काही तुला आहे अस्तित्वात म्हणणारच नाही. त्या देवाला मी एवढ्या हाका मारल्या पुलावरनं गाडी चालवताना. आज मी जे टॅरट रीडरचं बघते ना तर त्या म्हणे की तुम्ही देवाला हाका मारू मारू बोलवता ना म्हणून तो तुमच्या पाठीशी उभं आहे म्हणतात. ते टॅरट रीडर म्हणजे कार्ड तुमचा हक्क झाला देवावर, हक्काने तुम्ही बोलत. अक्षरशः ते माझ्या पाठीशी असे उभे आहेत ना त्याची मला जाणीव होती की देव म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे, आता तू घाबरू नको. म्हणजे जिथं देव असतो ना तिथं त्या भूतांना पळून जावंच लागतं. हो. म्हणून ते गेलेत आणि आज मी देवाच्या सानिध्यामध्ये सुखाची आहे एवढंच सांगतेय मी. बरं, आणि तुमची मुलगी वगैरे आता आहे का सगळं? आहे, शिकत आहे, कॉलेज करतीये. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. हो. बर, तर मित्रांनो हे होते मॅमचे अनुभव, आणि अनुभव खूपच भयंकर होते. म्हणजे काळा जादू काय लेवलपर्यंत असतो आणि लोक काय लेवलपर्यंत त्याचा उपयोग करून लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात हे आपलं कळलं. त्यांना एवढीच सद्बुद्धी सुचली की त्यांनी देवाचा धावा घेतला, देवाची सगळी त्यांनी सेवा केली, देवाला त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांनी देवाला हाक मारली आणि देवाने त्यांची साथ दिली. त्याच्यामुळे त्यांचं कुटुंब आज व्यवस्थित आहे, त्यांची मुलगी व्यवस्थित आहे आणि सगळ्या गोष्टी आज व्यवस्थित आहेत. आज एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्ट्रॉंग पद्धतीने सांगितल्या. त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत मला पोहोचवायच्या आहेत, जे मी बघले ते कुणी बघू नये, म्हणून ते आज आपल्या पॉडकास्ट चॅनलवर आलेले आहेत. तर या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटेल नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती नक्की भरा तुम्ही. आमच्याकडनं लवकरच तुम्हाला कॉल येऊन जाईल. तर चला आता मित्रांनो, आज आपण इकडंच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.